अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शाळा प्रणालीतील अडथळ्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले, त्यावर काय उपाय, काय करावा लागेल आणि 6 महिन्याची मुदतवाढीची मागणी होत आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. काय परिस्थिती आपण जाणून घेऊया. 12 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च पेढी एप्रिल 2026चे वेतन अडकण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा प्रणालीमध्ये शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून लागू करण्यात आलेल्या विविध अटी व तांत्रिक अडथळ्यामुळे हे वेतन वेळेत पारित होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे चित्र सध्या राज्यभर दिसून येत आहे. अडथळ्याची मुख्य कारणे: शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शाळा प्रणालीमध्ये खालील महत्त्वाचे बॅरियर्स लागू करण्यात आले आहेत, ज्यामुळे वेतन प्रक्रिया ठप्प झाली आहे. 1. शाळा डिजिटायझेशन अनिवार्य. शाळेचे संपूर्ण रेकॉर्ड डिजिटायझेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन मंजूर होणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. हे डिजिटायझेशन शिक्षणाधिकारी, वेतनपथक अधीक्षक, शिक्षण उपसंचालक आणि वरिष्ठ स्तरावर पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. अतिरिक्त कर्मचारी व संचमान्यता अडचणी: ज्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षक कर्मचारी अतिरिक्त आहे किंवा संचमान्यतेमध्ये त्रुटी आहेत, अशा शाळांची वेतन देयके पूर्वी शिक्षणाधिकारी लॉगिनकडे जात होती, परंतु ही सुविधा सध्या बंद करण्यात आली आहे. परिणामी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन आणि संचमान्यता दुरुस्ती होईपर्यंत वेतन होणार नाही. नंबर 3. एकाच युडाईसवर अनेक शाळा. राज्यात काही ठिकाणी एकाच युडाईस कोडवर 2 किंवा अधिक शाळा वेतन येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शाळांना स्वतंत्र युडाईस कोड मिळेपर्यंत वेतन अडवण्यात येणार आहे. 4 ते 5 महिन्याचा विलंब संभव. वरील सर्व अडथळे दूर करण्यासाठी किमान 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत राज्यातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन राखण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटनाची मागणी: ह्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच शिक्षक भारती संघटना यांच्या वतीने शिक्षण विभागाने ह्या अटीमुळे किमान 6 महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील यांनी आमदार सत्यजित तांबे यांचे संपर्क साधून शिक्षकाची व्यथा मांडली. त्यानंतर आमदार तांबे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी लेखी पत्र देत बॅरियर संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. शिक्षकांमध्ये अस्वस्थता: दरम्यान फेब्रुवारी 2026च्या वेतनातून आयकर कपात करण्यात आलेली असताना मार्च महिन्याचे वेतन रखडल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांचे घर खर्च, कर्जाचे हप्ते, विमा प्रीमियम, दवाखान्याचा खर्च तसेच मुलांच्या शिक्षणाची फी यासारख्या जबाबदाऱ्या वेतनावर अवलंबून असल्याने आर्थिक अडचणी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जबाबदारी शिक्षण विभागाचीच. शाळांचे डिजिटायझेशन, संचमान्यता दुरुस्ती, अतिरिक्त कर्मचारी समायोजन आणि स्वतंत्र युडाईस कोड उपलब्ध करून देणे ही सर्व कामे शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे ह्या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून वेतन वितरण सुरळीत करणे ही विभागाची जबाबदारी असल्याचे संघटनाचे मत आहे. तातडीच्या कारवाईची मागणी: शिक्षक व कर्मचारी या वर्गाने शिक्षण विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून अडथळे दूर करावेत आणि मार्च 2026चे वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा.